नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विषय खोल या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आणखी एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी. कारण पेपर खूप जवळ आलेला आहे मित्रांनो. सराव प्रश्नपत्रिका आपण तयार केलेली मित्रांनो. 100 गुणांसाठी 100 प्रश्न आहेत मित्रांनो. 100 गुणांसाठी वेळ 90 मिनिटांचा आहे मित्रांनो. भाग 6वा आहे हा आपला. याआधी 5 भाग बनवलेत मित्रांनो, ते पण तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता मित्रांनो. खूप चांगली रिव्हिजन तुमची होणार आहे या PDF मार्फत. तर मित्रांनो, प्रयत्न करत राहा विद्यार्थी मित्रांनो, यश हमखास मिळते. ओके मित्रांनो, तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश कोण होती? उत्तर आहे मित्रांनो फातिमा बीवी. ओके, लक्षात ठेवायचं मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला लेण्यांचे शहर म्हणतात? उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या शहराला लेण्यांचे शहर म्हटले जाते मित्रांनो. आणि 52 दरवाजांचे शहर देखील म्हटले जाते. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. कारण इथे अजिंठा आणि वेरूळ लेणी आहे, त्यामुळे लेण्यांचे शहर असे म्हटले जाते. आणि इथे सर्वात जुनी लेणी देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडे राजीनामा देतात? तर उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपतींकडे देत असतात ते त्यांचा राजीनामा. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या भागात आहे? उत्तर आहे मित्रांनो फोर्ट या भागामध्ये आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कलम 226 कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो उच्च न्यायालयाचे प्राधिलेख राईट्स काढण्याचे अधिकार. ओके, यामध्ये आहेत मित्रांनो कलम 226 मध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते? उत्तर आहे मित्रांनो श्री प्रकाश हे महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल होते. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठे जिल्हा न्यायालय कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पुणे या ठिकाणी आहे भारतातील सर्वात मोठे जिल्हा न्यायालय. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? तर लिओन फ्रान्स या देशामध्ये आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, लिओन ही पोलीस संघटना आहे, आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी किमान वय किती असावे? तर उत्तर आहे मित्रांनो 21 वर्ष असावे. आणि मतदानाचा अधिकार आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळत असतो मित्रांनो. लक्षात ठेवा, आपलं वोटर ID कार्ड 18 वर्षांनंतर निघतं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सायबर गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्रात कोठे मुख्यालय आहे? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई या ठिकाणी आहे सायबर गुन्ह्याचे मुख्यालय. आणि CIDचं जे मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली महिला पोलीस अधिकारी कोण? महाराष्ट्रातील विचारलंय हा मित्रांनो. तर महाराष्ट्रातील मीरा बोरवणकर या पहिली महिला अधिकारी आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, पोलीस अधिकारी. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो, अंधेरी हे उपनगर कोणत्या जिल्ह्यात येते? तर उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर. मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये अंधेरी हे उपनगर येते मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे, मुंबई शहरला एकही तालुका नाही आहे. लक्षात ठेवायचं, मुंबई शहर. ओके, आणि मुंबई उपनगरला 3 तालुके आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला जंगलाचा जिल्हा म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली या जिल्ह्याला म्हणतात. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त जंगल जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईतील सर्वात जुने ग्रंथालय कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो एशियाटिक सोसायटी लायब्ररी. ओके, पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो इचलकरंजी हे शहर महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते. आणि अहमदाबाद हे शहर भारताचे मॅचेस्टर म्हणून ओळखले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कोयना प्रकल्पाला काय म्हणतात? तर कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते मित्रांनो. लक्षात ठेवा. कोयना हा जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? उत्तर आहे मित्रांनो सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. आणि सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मित्रांनो? मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो लवकर. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो,
विंध्याचल पर्वत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे मित्रांनो? तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्याच्या सीमेवरती आहे मित्रांनो विंध्याचल पर्वत, म्हणजेच विंध्य पर्वत आपण म्हणतो त्याला. ओके. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण निश्चित करते? तर उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती हे करत असतात. पुढील प्रश्न आहे, नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे नागझिरा अभयारण्य. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता? उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा. मित्रांनो सर्वात जास्त लोकसंख्या कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? कोणता जिल्हा आहे सर्वात जास्त लोकसंख्येचा? मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात समान नागरी कायद्याचा उल्लेख आहे? उत्तर आहे मित्रांनो कलम 44. कलम 44 मध्ये आहे मित्रांनो समान नागरी कायदा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्यासाठी किमान किती वर्ष वकिलीचा अनुभव आवश्यक आहे? उत्तर आहे मित्रांनो 10 वर्ष किमान वकिलीचा अनुभव असला पाहिजे, तेव्हा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ते बनू शकतात. ओके. महत्त्वाचं आहे मित्रांनो, उच्च न्यायालयाची आपण पेपर देणार आहोत. उच्च न्यायालयावरती जे काही आपण प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत, यावरती प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा ग्रँड ओल्ड मॅन कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो. सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो ग वा जोशी, म्हणजेच गणेश वामन जोशी. लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर उत्तर आहे मित्रांनो जायकवाडी धरण पैठणमधील, जे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये येतं मित्रांनो. नाथसागर असेही नाव आहे या जायकवाडी धरणाला म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा. माळशेज घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तो उत्तर आहे मित्रांनो कल्याण आणि अहिल्यानगर या 2 शहरांना माळशेज घाट जोडतो मित्रांनो, लक्षात ठेवा. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो तोरणमाळचे थंड हवेचे ठिकाण, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात कधी झाली? तो उत्तर आहे मित्रांनो 1 मे 1962 या रोजी महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात झालेली मित्रांनो, महत्त्वाचे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचा मसुदा समितीचे सदस्य किती होते? मसुदा समितीचे सदस्य मित्रांनो 7 सदस्य होते, लक्षात ठेवायचं 7 सदस्य. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राज्यपालांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? उत्तर आहे मित्रांनो 155 या कलमानुसार केली जाते मित्रांनो राज्यपालांची नियुक्ती. ओके, एकदा कन्फर्म करा 155 आहे का नाही आहे, एकदा कन्फर्म करा मित्रांनो, हे मला डाऊट येतोय, एकदा कन्फर्म करा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणाचे नाव देण्यात आले? तर उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आले मित्रांनो, महत्त्वाचं आहे, चालू घडामोडीवरती आहे. पेंच या राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव देण्यात आलेले मित्रांनो. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो लोणावळा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचा दक्षिण टोक काय म्हणून ओळखला जातो? तो उत्तर आहे मित्रांनो इंदिरा पॉइंट. हा जो पॉइंट आहे तो भारताचा दक्षिण टोक आहे, अति दक्षिण टोक, लक्षात ठेवा मित्रांनो, जो की पाण्यामध्ये आहे, अंदमान आणि निकोबार या बेटांमध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी चिंतामणी कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो थेऊर या ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भाभा अणु संशोधन केंद्र म्हणजे बार्क कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो तुर्भे या ठिकाणी आहे, मुंबईमध्ये मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतात रेल्वे कधी सुरू झाली? तर उत्तर आहे मित्रांनो 16 एप्रिल 1853 साली लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकालात झालेली मित्रांनो, महत्त्वाचे लक्षात ठेवा. जगन्नाथ शंकर शेट यांनी यासाठी मदत केलेली मित्रांनो, लक्षात ठेवायचे, त्यांच्या प्रयत्नातून लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकालात घडलेली आहे 16 एप्रिल 1853 साली, लक्षात ठेवायचे. मुंबई ते ठाणे अशी ही पहिली रेल्वे गेलेली मित्रांनो, पहिला जो प्रवास होता तो मुंबई ते ठाणे असा होता मित्रांनो, महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. जगातील सर्वात उंच इमारत कोणती? तर बुर्ज खलिफा
ही आहे मित्रांनो दुबईमधील बुर्ज खलिफा, ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मिठाचा सत्याग्रह कोणत्या साली झाला? तर उत्तर आहे मित्रांनो 1930 साली मिठाचा सत्याग्रह झालता. महात्मा गांधीजी यांनी केलेला होता. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, छोडो भारत चळवळ कधी सुरू झाली? तर उत्तर आहे मित्रांनो 1942 साली छोडो भारत चळवळ सुरू झाली होती. पुढील प्रश्न, लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर आहे मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती? तर उत्तर आहे मित्रांनो गोदावरी ही नदी सर्वात मोठी नदी आहे. गोदावरी नदीचे खोरे सर्वात जास्त आहे आणि गोदावरी नदीला दक्षिण काशी असे म्हटले दक्षिण गंगा असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो प्रवरा या नदीवरती आहे भंडारदरा हे धरण आणि हे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कृष्णा या नदीकाठी वसलेले आहे मित्रांनो सांगली हे शहर. पुढील प्रश्न आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? उत्तर आहे मित्रांनो पोलाद मॅन म्हणतो, म्हणजे ज्यांना आपण पोलादी माणूस म्हणतो त्यांना ते होते म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी. हा पुतळा आहे मित्रांनो आपल्या गुजरातमध्ये. तर तो पुतळा किती उंचीचा आहे मित्रांनो ते मला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यांच्यावरती पण. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पंतप्रधानांना शपथ कोण देतात? तर उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रपती हे देत असतात मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राची कोणती नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते? तर उत्तर आहे मित्रांनो वैनगंगा आहे मित्रांनो, वैनगंगा न राहिलेलं आहे मित्रांनो इथं. वैनगंगा ही नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, हा प्रश्न मला कदाचित चुकीचा वाटतोय मित्रांनो. उत्तरेकडून दक्षिणेकडे अशी स्ट्रेट वाहते ही वैनगंगा, स्ट्रेट वाहते म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण दक्षिणेकडून उत्तरेकडे अशी उलटी नाही वाहते, लक्षात ठेवा मित्रांनो. हे चुकीचं आहे हे. दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे खाली अशी येते, खाली उत्तरेकडून दक्षिणेकडे. ओके, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 6 प्रशासकीय विभाग आहेत, लक्षात ठेवा. कोल्हापूर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गूळ आणि चप्पल, कोल्हापुरी चप्पल आणि गुळाचं तिथे भरपूर सारं उत्पन्न घेतलं जातं मित्रांनो. गूळ जास्त बनवला जातो त्याच्यामुळे गुळासाठी प्रसिद्ध आहे आणि कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून देखील ओळखला जातो मित्रांनो कोल्हापूर. पुढील प्रश्न आहे, राजगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. पुढील प्रश्न, अजिंठा लेण्यांचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो जॉन स्मिथ यांनी अजिंठा लेण्यांचा शोध लावलेला मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, गेटवे ऑफ इंडिया केव्हा बांधण्यात आले? तर उत्तर आहे मित्रांनो 1911 साली बांधण्यात आले होते. सुरू झाले होते काम आणि 1924 मध्ये पूर्ण झालं होतं काम जे गेटवे ऑफ इंडियाचं. आणि हे इंग्लंडच्या एका राजासाठी बांधण्यात आलं होतं मित्रांनो. तर तो राजा कोण होता त्याचं नाव एकदा मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा कोठे सुरू झाली? तर उत्तर आहे मित्रांनो भिडेवाड्यामध्ये. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही शाळा सुरू केली होती मित्रांनो भिडेवाड्यामध्ये पुण्यात. ओके, लक्षात ठेवा. भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? तर पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला मित्रांनो. त्यांनी डिझाईन केलेलं आहे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचं, लक्षात ठेवा. वंदे मातरम कोणी लिहिले? तर उत्तर आहे मित्रांनो बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे वंदे मातरम. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक कामगार दिन कधी साजरा केला जातो? 1 मे या दिवशी साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते? तर पोलीस महासंचालक म्हणजेच DGP हे पद जे आहे ते पोलीस महासंचालक महाराष्ट्रातील सर्वोच्च पद आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. आणि आत्ताचे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांचं नाव आहे मित्रांनो सदानंद दाते, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे सदानंद दाते. रश्मी शुक्ला ह्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होत्या, लक्षात ठेवायचे. पहिल्या महिला पोलीस महासंचालक, लक्षात ठेवा रश्मी शुक्ला. पुढील प्रश्न आहे,
गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. भारताची पहिली अणुभट्टी कुठे आहे? तर अप्सरा या ठिकाणी आहे मित्रांनो. कोणती आहे? तर अप्सरा ही आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या शहराला संत्र्यांचे शहर म्हणतात? ऑरेंज सिटी देखील म्हटले जाते मित्रांनो. संत्र्यांचं शहर जे आहे ते नागपूर हे आहे मित्रांनो, ऑरेंज सिटी, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, विठ्ठल रुक्मिणी मंदिर कोठे आहे? तर पंढरपूर या ठिकाणी आहे मित्रांनो. पंढरपूर जे आहे ते सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, राधानगरी धरण कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर गवे या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो राधानगरी धरण. राधानगरी धरण हे जे आहे ते कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर मित्रांनो, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष जे आहेत ते पालकमंत्री असतात मित्रांनो, लक्षात ठेवा. पालकमंत्री जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मुळा मुठा या नदीच्या संगमावर कोणते शहर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, पुणे हे शहर आहे मित्रांनो, मुळा मुठा नदीच्या संगमावरती. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रतापगड किल्ला कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो, महाबळेश्वर, सातारा या जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी आहे प्रतापगड किल्ला आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारताचे पॅरिस कोणत्या शहराला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो, जयपूर या शहराला म्हणतात. राजस्थान या राज्यातील जयपूर हे जी सिटी आहे, या जयपूर सिटीला पिंक सिटी देखील म्हटले जाते मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. तर या भारताचे पॅरिस देखील म्हटले जाते, लक्षात ठेवा. महाबळेश्वरमध्ये किती नद्यांचा उगम होतो? तर 5 नद्यांचा उगम होतो मित्रांनो. आपली कृष्णा नदी देखील इथूनच उगम पावते मित्रांनो, लक्षात ठेवा. शिर्डी हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये, म्हणजेच अहमदनगर हे चुकीचं आता ठरतंय. अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, नवीन नाव दिलेलं आहे अहमदनगरला. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरतेचा जिल्हा कोणता? उत्तर आहे मित्रांनो, मुंबई उपनगर हा जिल्हा आहे, जो की सर्वात साक्षरतेचा जिल्हा आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, दौलताबाद किल्ल्याचे जुने नाव काय होते? उत्तर आहे मित्रांनो, देवगिरी हे दौलताबादच्या किल्ल्याचे जुने नाव आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा देवगिरी किल्ला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो कास पठार. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, काळा घोडा उत्सव कोठे साजरा केला जातो? उत्तर आहे मित्रांनो, मुंबई या ठिकाणी साजरा केला जातो. मित्रांनो, काही प्रश्न आपले PDF मध्ये डबल येत आहेत मित्रांनो, हे काही बाय डिफॉल्ट होऊन जात आहे, ते लक्षात नसल्यामुळं काही प्रश्न येत आहेत मित्रांनो, पण तुमची रिव्हिजन पण होते त्यामधून. आपण भरपूर वेगवेगळे प्रयत्न करतोय की प्रश्न घेण्याचा, पण काही प्रश्न येतात रिपीट, काही हरकत नाही मित्रांनो. प्रयत्न करत राहा, अभ्यास करत राहा, तुमची रिव्हिजन चांगली होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ सर्व बघा, मी प्लेलिस्ट बनवली मित्रांनो, सर्व प्लेलिस्ट बघा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे मित्रांनो, 1857 या साली झालेले मित्रांनो. 1857च्या उठावाच्या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील सर्वात पहिले विद्यापीठ आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कलम 153 कशाशी संबंधित आहे? तर राज्यपाल यांचे पद जे आहे ते 153 या कलमाशी निगडीत आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो मित्रांनो. आणि विधान परिषदेचा जो कार्यकाल असतो तो मित्रांनो, तो 6 वर्षाचा असतो मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि विधानसभेचा 5 वर्षाचा असतो. विधानसभा, लोकसभा 5 वर्ष, विधान परिषद आणि राज्यसभा 6 वर्षांचा कार्यकाल असतो सदस्यांचा. आणि राज्यसभा ही बरखास्त होत नाही मित्रांनो. तेथील म्हणजे जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो, पण ती बरखास्त होत नाही, ती कंटिन्यू चालू असते मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जगातील सर्वात मोठे खंड कोणते? तर आशिया हे खंड जे आहे ते जगातील सर्वात मोठा खंड आहे मित्रांनो. यामध्येच आपला प्यारा भारत देश आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षांनी होतात? तर उत्तर आहे मित्रांनो, 4 वर्षांनी होत असतात ऑलिम्पिक स्पर्धा, लक्षात ठेवायचं आहे. इस्रोचे संस्थापक
कोण? तर उत्तर आहे मित्रांनो विक्रम साराभाई हे इस्रोचे संस्थापक आहेत. आणि इस्रोचे जे मुख्यालय आहे ते मित्रांनो बेंगळुरू या ठिकाणी आहे, जे की कर्नाटक या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, महत्त्वाचं आहे. इस्रोची स्थापना मित्रांनो 1969 या वर्षी झाली मित्रांनो, लक्षात ठेवा. एकदा कन्फर्म करा हे माझं चुकीचं असेल तर, पण 1969ला झाली मित्रांनो, लक्षात ठेवायचं. पुढील प्रश्न आहे भारताचा शेजारी देश श्रीलंका कोणत्या दिशेला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो दक्षिणेला आहे आपल्या भारताच्या. पुढील प्रश्न आहे मित्रांनो पळस हे कोणत्या राज्याचे राज्य फूल आहे? तर उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश या राज्याचे आहे मित्रांनो. महाराष्ट्राचे जारूल म्हणजेच तामन हे आहे मित्रांनो राज्य फूल, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला? तर नायगाव या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो, सातारा या जिल्ह्यातील. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? तर सुचेता कृपालानी हे परत आला मित्रांनो. तर हे उत्तर प्रदेशच्या महिला मुख्यमंत्री आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. पवनार आश्रम कोणी स्थापन केले? विनोबा भावे यांनी केलेले मित्रांनो पवनार हे आश्रम. आणि हे जे आश्रम आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यात आहे मला कमेंटद्वारे कळवा मित्रांनो. हे पवनार हे आश्रम कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात ठेवा, सांगा मला मित्रांनो कमेंटमध्ये. पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी. महत्त्वाचं आहे मित्रांनो आरोग्य विज्ञान विद्यापीठ महाराष्ट्रातील, तर हे नाशिकमध्ये मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो केंद्राचे कॅबिनेट कोणाला जबाबदार असते? तर उत्तर आहे मित्रांनो लोकसभेला जबाबदार असते मित्रांनो. केंद्राचे जे कॅबिनेट असते ना ते लोकसभा असते, लोकसभेमधले सदस्य असतात मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि यांचा प्रमुख जो असतो तो पंतप्रधान असतो मित्रांनो, लक्षात ठेवायचा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे मित्रांनो फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह असे म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? तर उत्तर आहे मित्रांनो ज्वालामुखीचे उद्रेक, भेगीय उद्रेक म्हणतात त्याला. तर हे यामुळे महाराष्ट्राचे पठाराची निर्मिती झालेली मित्रांनो, लक्षात ठेवा. कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर रिया प्रकारची आहे मित्रांनो, रिया प्रकारची, लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी कोणती? तर पितळखोरा ही लेणी आहे मित्रांनो. या लेणीमुळेच छत्रपती संभाजीनगरला लेण्यांचे शहर असे म्हटले जाते मित्रांनो. पितळखोरा लेणी ही सर्वात जुनी लेणी आहे जी की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येते मित्रांनो. पुढील प्रश्न आहे नथुराम गोडसेने गांधीजींची हत्या केव्हा कधी केली? तर मित्रांनो 30 जानेवारी 1948 साली गांधीजींची हत्या केलेली मित्रांनो नथुराम गोडसे यांनी. आणि म्हणूनच 30 जानेवारी जो दिवस आहे मित्रांनो हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे जागतिक साक्षरता दिन कधी असतो? उत्तर आहे मित्रांनो 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मिठागरांचा जिल्हा कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो रायगड या जिल्ह्याला म्हणतात मिठागरांचा जिल्हा, लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न आहे मित्रांनो क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता? तर मुंबई शहर हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे मित्रांनो. आणि अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे मित्रांनो सर्वात मोठा आहे मित्रांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. ओके. तर हे अवतार सिंग जे आहेत ते माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो सिंधुदुर्ग हा किल्ला कोणी बांधला? तर उत्तर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे मित्रांनो. सिंधुदुर्ग हा किल्ला कोणी बांधला? तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेला आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नागपूर येथील रामटेक या ठिकाणी आहे मित्रांनो संस्कृत विद्यापीठ, कवी कुलगुरू कालिदास. ओके, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा दगड कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो निळा बेसॉल्ट हा दगड आहे मित्रांनो. कुर्ला स्टोन असे देखील म्हटले जाते त्याला, लक्षात ठेवा मित्रांनो. हे जे 100 प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि चॅनलचं बेल आयकॉन देखील क्लिक करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यानंतर नोटिफिकेशन येईल. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू सो मच.